राज्यातील 15 साखर कारखान्यांना साखर आयुक्तालयाची जप्तीची नोटीस। सोलापूर जिल्ह्यामधील 10, अहिल्यानगर आणि साताऱ्यातील प्रत्येकी 2 तर छत्रपती संभाजीनगरमधील एका कारखान्याचा समावेश। अमेरिकेनं भारतावर लावलेला टॅरिफ सध्या 10% असणार। चीन वगळता अमेरिकेकडून इतर देशांवरील रेसिप्रोकल टॅरिफला 90 दिवसांची स्थगिती। अमेरिका आणि चीनमध्ये टॅरिफ वॉर। अमेरिकेकडून चीनवर तब्बल 125% आयात शुल्क लावत पुन्हा एकदा पलटवार। सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेनं चीनवरील टॅरिफ वाढवला। पुण्यात 3 दिवसांपासून पासपोर्ट पोर्टल बंद, नागरिकांची मोठी गैरसोय। तर नाशिकमध्ये 6 दिवसात 4 वेळा सर्व्हर डाऊन। सर्व अर्जदारांना 10 दिवसानंतर पुन्हा अपॉइंटमेंट घ्यावी लागणार। जेजुरीच्या खंडोबा गडाला राज्यस्तरीय स्मारकाचा दर्जा। राज्य सरकारकडून तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर। 349 कोटींची मंजुरी। नाशिकमध्ये निवृत्त मुख्याध्यापकाकडून पत्नीची गळा दाबून हत्या। पत्नीच्या हत्येनंतर पतीची देखील गळफास घेत आत्महत्या। पत्नीला स्वर्गलोकी पाठवलं, आता तिच्यासोबत जातोय, चिठ्ठीमध्ये उल्लेख। लातूरमध्ये मुंबई पोलिसांनाच उघडला ड्रग्जचा कारखाना। रोहिणा गावातील पत्र्याच्या शेडमधील कारखान्यावर DRIची कारवाई। 11 किलो ड्रग्ज जप्त, 5 आरोपींना अटक। पुण्यात टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून 10 वर्षांनी झालेल्या बाळाची आईकडून हत्या। बाळाची वाढ होत नसल्यानं तसंच उपचाराचा खर्च परवडत नसल्यानं बाळांना मारलं, आईला अटक।